राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज पुण्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुण्यातल्या या बारामती हॉस्टेलमध्ये घेत आहेत। पुणे शहरातील सर्व 165 जागांसाठी ज्या इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय त्या सगळ्यांच्या 1 बाय 1 मुलाखती अजित पवार घेत आहेत। पण अजित पवार ज्यावेळेस मुलाखती घेतात खरं तर प्रत्येकांना भेटतायत आणि एका इच्छुक उमेदवारानं आता सर्वांचंच लक्ष जे आहे ते वेधलेलं पाहायला मिळतंय। कारण जयश्री मारणे, गुंड गजा मारणे, ज्याच्यावरती 23 पेक्षा अधिक गुन्हे पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि इतर भागातल्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत, त्याच्या पत्नी जयश्री मारणे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार पुणे महानगरपालिकेसाठी म्हणून मुलाखत द्यायला पोहोचलेले आहेत। कोथरूडच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये जयश्री मारणे इच्छुक आहेत आणि नुकतीच अजित पवारांनी त्यांची देखील मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार म्हणून घेतलेली पाहायला मिळते। गुंडगजा मारणे, खंडणीचा गुन्हा असेल किंवा इतर अनेक गुन्हे असतील, अशा गुन्ह्यामध्ये आरोपी आहे आणि जवळपास 23 पेक्षा अधिक गुन्हे गजा मारणेवरती जे आहेत ते दाखल आहेत आणि त्याच्याच पत्नी या जयश्री मारणे आहेत। जयश्री मारणे याआधी देखील पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवक राहिल्यात। 2012 मध्ये कोथरूडमधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांनी उमेदवारी घेतली आणि 2012 मध्ये त्या मनसेकडून निवडून येऊन मनसेच्या नगरसेवक झाल्या। त्यानंतर 2017 मध्ये पुन्हा त्यांनी मनसेकडून पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली, मात्र यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता। त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये खरं तर 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली होती आणि त्यानंतर 2022 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होणार होत्या, पण त्या निवडणुका रखडल्या। आधी कोविड आणि नंतर आरक्षणाचा मुद्दा, यामुळे त्या निवडणुका रखडल्या आणि डिसेंबर 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या जयश्री मारणेंनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यासाठी प्रवेश केला होता त्यांचा हिरेमूड झाला। खरं तर त्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि त्यानंतर ज्यावेळेस 2 राष्ट्रवादी झाल्या त्यावेळेस जयश्री मारणेंनी शरद पवारांसोबत जाणं पसंत केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात त्यांनी एवढे दिवस काम केले। आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत। याआधी पिंपरी चिंचवडमधून जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती अजित पवारांनी याच बारामती हॉस्टेलमध्ये घेतल्या होत्या। आता पुणे महानगरपालिकेसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना अजित पवारांनी आज मुलाखतीसाठी बोलवले आणि त्या इच्छुक उमेदवारांमध्ये नाव आहे गुंड गजा मारणे यांच्या पत्नी असलेल्या जयश्री मारणे यांचं। आत्ताच त्यांची मुलाखत अजित पवारांनी घेतली। खरं तर गजा मारणे आता पुणे शहर, आता काही दिवसांपूर्वी गजा मारणेला जामीन मिळाला आणि पुणे शहराच्या पुणे पोलीस आयुक्ताच्या हद्दीतून त्याला बाहेर ठेवण्यात आले। पुणे शहरात म्हणजे पुणे पोलीस आयुक्तांच्या हद्दीत त्याला यायला मज्जाव आहे आणि म्हणून पुणे शहराच्या बाहेर असणारा गुंड गजा मारणे, 23 पेक्षा अधिक गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत, त्याची टोळी अजूनही कोथरूडमध्ये सक्रिय असल्याचं बोललं जाते। अनेकदा जेलवाऱ्या केलेल्या गजा मारणेला काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची पत्नी आता राजकारणात त्यांचं नशीब आजमावू इच्छित आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या इच्छुक आहेत आणि इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी आता अजित पवारांकडे आपली मुलाखत दिली आहे। या सगळ्यानंतर अजित पवार काय निर्णय घेतात, जयश्री मारणे यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळतं का आणि त्या पुन्हा पुणे महानगरपालिकेच्या सदस्य होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।